आपली मला वाटलं आधी ही गाडी आहे पण ती गाडी नाही आहे, त्यामुळे पटापट आपलं साम. गुड मॉर्निंग. तर आत्ताच उठलो आणि सकाळचे 7:30 झाले आहेत आणि आज कृषिकाची बैठक आहे. गेल्या संडेला गेली होती, आधीच्या संडेला कृषिका गेली नव्हती आणि आज मालवणला सुद्धा जायचं आहे, त्यामुळे खूप धावपळ आहे. आज तायकांडोचा क्लास आहे. गेल्या वीकमध्ये पाऊस खूप होता त्यामुळे जाणं शक्य झालं नाही. तर आता हिला बैठकीला सोडायला चालले. तिथून जाणार आहे मी चिकन आणायला. चिकन केलं की कसं 2 टायमाचं जेवण होऊन जाईल, म्हणजे संध्याकाळी माझी गडबड नाही होणार. चलो कर्जात चालू झाली. तर आम्ही डायरेक्ट आलो. परीची वाट बघत नाही बसलो. परीला झाला लेट उठायला. तर आज मी आणि कृषिका पुढे आलो कारण का मणिकाला उठायला जरा लेट झाला, त्यामुळे थांबत नाही बसले. कारण का 8चा श्लोक असतो आणि 8:05 होऊन गेले होते. म्हटलं जाऊयात येईल आणि आत्ताच आले. आणि आत्ताच आले इथून चिकन घ्यायला. अजून मला मसाला वाटायचा आहे. त्या दिवशी जे चिकन केलं तर सगळं संपून गेला. चला तर आता खूप घाई आहे. 10:30पर्यंत सगळं जेवण नाश्ता किरणचं आवरून मला क्लासला यायचं तायकांडोचं, कारण का पावसामुळे आपला क्लास मिस झाला आहे. तर आज संडेला आहे, मंडेला आहे आणि उद्यापासून आम्ही नाही, परत अजून 2 दिवस क्लास मिस होणार आहे. बघू कसं काय ते. तर चिकन घ्यायला आली आहे मी. आधा किलो दे ना. तर आत्ताच कृषिकाची बैठक सुटली आणि ती गेली किशोरी बरोबर, कारण तिने नाश्त्याला पिझ्झा केला आहे. परी बोलते दीदी चल पिझ्झा खायला, त्यामुळे ती तिकडून गेली. मी तिकडून तिला पिकअप करेन, तायकांडोच्या क्लासला घेऊन जाईन. आणि मगाशीच चिकन आणलं, पटकन मॅरिनेट केलं आणि तितक्यात आमचा गॅस गेला. गॅस पण आता बुक होत नाही कारण का KYC नाही झाली. आता पप्पा आल्यानंतर KYC करून झाल्यानंतर गॅस बुक होईल. तोपर्यंत आई गेल्यात वहिनींकडे गॅस आणायला. तर वहिनींकडून सिलेंडर आणला आणि तिकडे आता पटकन चिकन घालते कारण का 10:30 वाजता कृषिकाचा क्लास आहे, तिला घेऊन जायचं आहे. तर आत्ताच चिकन वगैरे झालं, भात झाला, फक्त चपात्या राहिल्यात. त्या आई करतील कारण का मला झालं आहे लेट आणि आता कृषिकाचा तायकांडोचा क्लास आहे. तर किशोरीला बोलते बाहेर तिला घेऊन ये म्हणून, कारण का 11:15 झालेत. रिक्षा पण पटकन भेटली पाहिजे. चला तर आत्याबाई घेऊन आल्यात. अरे माझा बाबू खाल्ला. तू येतेस तर चल बघ, बसायला लागेल तुला. तू बेल्ट कुठे लागलास ड्रेसवरचा? भेटत नाही आता असंच जावं लागेल. चल. शिकायला घेतलं किशोरीच्या इथून आणि आता निघालो. 11:15 झालेत. फक्त टायमात पोचू दे. आल्यावर पण भरपूर कामं आहेत, म्हणजे मोबाईलला माझ्या कवर घ्यायचं आहे कारण का भिजू नये म्हणून. प्लस कृषिकाला स्विमिंगची रिंग घ्यायची आहे आणि मम्मीकडे जायचं आणि तिथे मला जरा आपलं ह्याचं मतदान आयोगाचं जे चालू आहे, म्हणजे डबल नावं असतील तर एक कॅन्सल करायचं. म्हणजे आधी पण अप्लाय केलेलं आणि नंतर इकडच्या नावाने अप्लाय केलं, त्यामुळे ते बोलले इकडचं कॅन्सल करा. तर ते बोलले इकडचं कॅन्सल करा माहेरचं आणि इकडचं ठेवा, नाही तर केलाच नाही तर दोन्ही पण कॅन्सल होती. ते कार्ड आता नवीन सिस्टम निघाले. कार्ड तर माझं अपडेट झालं, फक्त तिकडचं जाऊन फॉर्मवर सही करायची. आणि आता निघालो आहे आणि जाम गरम होतं. पाऊस कुठे गायब झाला. तर एकर्स क्लबला पोचलो आहे, बरोबर 1 वीकने आलो आहे. मध्ये एवढा पाऊस होता त्यामुळे काही यायला जमलंच नाही आणि आत्ता आलो आहे. चलो चल. तर मॅडम आल्यात आणि काही स्टुडंट्स आलेत, बाकी अजून कोण आलं नाही. ये तर आत्ताच कृषिकाचा क्लास सुटला आणि इथून आम्ही घरी जायला निघालो आहे. पण त्याआधी मम्मीला मी सांगितलं होतं तिचं स्विमिंगची रिंग येताना घेऊन ये, तर मम्मीने ती घेतली आणि माझं थोडं ते इलेक्शनचं जे काम आहे ते फॉर्मवर सही करायचे ते पण करून घेते. बाकी छोटं फार काय गोळी वगैरे काय घ्यायची राहिली असेल ती पण घेऊया. चला तर रिक्षा पण भेटली पटकन. चलो तर
आत्ताच आमचं जेवण झालं आहे आणि मम्मीकडे चालले कारण का पप्पांना एकदा भेटून येते आणि ऋषिकाची जी स्विमिंगची रिंग आहे ती मम्मीने आणली आणि तिथेच खाली बिल्डिंगच्या इथे इलेक्शनचं काम आहे म्हणजे ते नाव जे कट करायचं आहे. हां काय आलं माझे बाबू सकाळी पडली धावत होती ना तर तिथेच ते काम आहे म्हटलं पटकन करून येते. आता वाजले 2:15 आणि बैठकीला पण जायचं 3:30ला त्याआधी मी जाऊन येईन. तर मम्मीच्या इथे लगेच पोचले. राहुल भेटला रिक्षा भेटत नव्हतं त्यामुळे राहुलनी पटकन बाईकवरनं सोडलं आणि जे आपलं पहिलं काम आहे ते करते मग वरती जाते पटकन निघायला कारण का लवकर 2:30 पण वाजतील. चलो येऊ डिटेल भरायची का ह्याची बरं आणि इथे फक्त तिकडचा याचा नंबर सांगायचा कसला तिकडचं हॉटेल कार्ड कुठलं कार्ड हां तो मग इथे टाकावा लागेल मग शिफ्टेड म्हणून तिकडे हे कॅन्सल होईल. चालेल पूर्ण फील करू हे करतील ते थांब जरा सांगते तुला. तर खाली त्यांनी वोटिंग कार्ड घेतलं आहे आणि मी आले मम्मीच्या इथे. काय हे केसाला केलंस का काय लावले ग काय बाई वारा बघा सुटलं थांबत नाही आम्ही निघतो लगेच. पडली ग सकाळी धावत होती. तर दुपारी मम्मीकडून आले पटकन आवरलं कारण का 3:15 वाजून गेले होते. पटकन बैठकीला जाऊन आले त्यानंतर बाकीची जी आवरावर होती ती करून घेतली. इकडे माझी बॅग रेडी आहे इकडे किरणची बॅग रेडी आहे आणि इकडे थोडंसं खायला घेतलं गाडीमध्ये कारण का जेवलो नाही. पाण्याच्या बॉटल वगैरे घेतल्यात कारण का कृषिकाला सारखी माझा ताण लागत बसते तर सगळं व्यवस्थित आवरून घेतलं आहे. आणि आता 9 वाजता गाडी येईल आपली प्रियदर्शनीला. किरण अजून कामावरून आला नाही तो पण येईल आता. तर बाकीचे दोघंजणं आता आपल्याला डायरेक्ट तिकडेच भेटतील. तर काय काय राहिलं थोडंफार ते तर बघितलं तर काहीच राहिलं नाही. आणि मोबाईल एक मेन चार्जिंगला लावला जाताना तो घ्यायचा आहे. चला तर इथून निघालो आहे खाली रिक्षा बघतो. काय काय हां ते आईंकडे द्या हां कोमल येईल हो हो. तर रिक्षा पण भेटली आम्हाला आणि किरण येते वरनं बॅगा घेऊन. पप्पा मला फोन करा गुरुवारी नाही बुधवारी. नंबर पहिले सेव्ह करून घ्या. ये चल चल. तर गाडी आली आहे आपली. मला वाटलं आधी ही गाडी आहे पण ती गाडी नाही आहे त्यामुळे पटापट आपलं सामान चलो. तर आपली गाडी लागली आहे ऑलरेडी. हां इथे सामान ठेवेल. चला खाली ठेवायचे चल. तर सगळं सामान आम्ही इथे गाडी खाली इथे ठेवतो वरती मग झोपायला जागा नाही होत. तर फायनली आम्ही आतमध्ये आलो आहे. किरण बाहेर आहे त्याचा ब्लॉग चालू आहे आणि स्पेशली आम्ही कासार टाक्याचा नवस फिरायला चाललो आहे. आणि कोणती सीट बोलणार आहे किरण. अरे आला हीच आहे दरवेळेला हीच चलो घे तू. मी म्हटलं बाहेर जेऊया बोलते बघ मजा बघ. आणि बाबा खाऊन घेतलं राजगिराचे लाडू वगैरे घेतले माहिती आहे का आम्ही. आणि मी मध्ये मध्ये उठून खात होती. डायरेक्ट 10 वाजता सकाळी नाश्ता केला. तर फायनली इथनं गाडी सुटली आहे आणि आजचा व्लॉग इथेच संपवतोय. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. डायरेक्ट भेटू उद्या मालवणमध्ये. चला बाय गुड नाईट.